सुप्रभात. मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीबाबतची. कारण आज मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीमध्ये एक महाबैठक घेतात आणि जरांगे आता या सगळ्या दरम्यान नेमकी आंदोलनाची पुढची दिशा काय स्पष्ट करतात हे पाहावं लागणार आहे. मराठा आंदोलनाची पुढची दिशा नेमकी कशा पद्धतीने असेल, कारण आता राज्यभरातून मराठा समन्वयक अंतरवाली सराटीकडे रवाना होत आहेत. जरांगे पाटील आजच्या भूमिका नेमका काय मांडतायत याच्याकडे सगळ्या मराठा बांधवांसह राजकीय वर्तुळाचं आणि राज्यभरातल्या जनतेचं सुद्धा निश्चित लक्ष लागून राहिलेलं असेल. आणि या सगळ्या मनोज जरांगेंच्या बैठकीचे अपडेट्स आपण वेळोवेळी पुढारी न्यूजवर पाहणार आहोत. सध्या एक या संदर्भातले आणखी तपशील आपण बघणार आहोत. प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्याशी जोडले गेलेत. सचिन, अंतरवालीमध्ये ही महत्त्वाची बैठक पार पडते. साधारणपणे किती लोक इथं येऊ शकतात आणि कुठले विशेष महत्त्वाचे मुद्दे असतील बैठकीमध्ये चर्चेसाठी? रिद्धी, पहिले मी तुम्हाला या ठिकाणचा जो भाग आहे तो दाखवतो. हा मैदान दाखवतो. हा मैदान जर पाहिलं ना तर याच मैदानावरती ती विराट सभा झाली होती पहिली मनोज जरांगे पाटील यांची. आणि आज जर आपण पाहिलं तर आज पहाटेपासूनच नाही का हजारोच्या संख्येने आहे. आणि दुसऱ्या बाजूला दाखवतो हा एवढा मंडप आहे. हा एवढा मंडपच या ठिकाणी दाखवत म्हणून आपण पाहू शकतो की नियोजन फक्त एवढं मंडप पुरतच होतं. मात्र आज जर आपण पाहिलं तर या मंडपच्या किमान 100 पटीने जास्त मराठा बांधव या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत. त्यामुळे आता किती मराठा बांधव या ठिकाणी येतील ह्याचा आकडा मात्र सध्या सांगू शकत नाही. मात्र आता जी बैठक आहे ती त्या नियोजित 12 वाजेच्या दरम्यान ती बैठक पूर्ण होईल असं सांगितलं आहे. तर मागचा आपण काही 6.5 महिन्याचा आंदोलन जर पाहिलं तर मनोज पाटील यांनी विविध प्रकारे हा आंदोलन हाताळलेला आहे. जर रस्ता रोको असेल, आमरण उपोषण असेल, साखळी उपोषण असेल, त्याचबरोबर ती नेत्यांना गावबंदी असेल, असे विविध प्रकारचे निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. त्यामध्ये एक मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय पण होता. त्यामध्ये देखील त्यांनी अध्यादेश घेऊन ते परत आले होते. मात्र त्या सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे आता पुन्हा त्यांनी आज ही महानिर्णायक बैठक ठेवली आहे. गेल्या अलीकडच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक चर्चा सोशल मीडियावरती नेटकरी करत आहेत की प्रत्येक गावागावामधून 2 उमेदवार उभे करू किंवा 500 उमेदवार उभे करू किंवा मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला गरज आहे अशा पद्धतीच्या ज्या समाजाच्या भावना आहेत ते नेटकरी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत आहेत. तर प्रकाश आंबेडकर सारख्या नेत्यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणात यावं अशा पद्धतीचं आवाहन केलं होतं. मात्र या सर्व पार्श्वभूमीवर आज ही निर्णायक बैठक होणार आहे आणि पुढची जी दिशा आहे आंदोलनाची ती ठरणार आहे. मात्र या बैठकीमध्ये समाज बांधवांचा रेटा आपण पाहिला की समाज बांधवांची प्रतिक्रिया आहे की आता मनोज जरांगे पाटील यांनी देखील राजकारणात यावं. आतापर्यंत अनेक मराठा नेत्यांना मराठा समाजाने मोठं केलंय. मात्र या प्रामाणिक नेत्यांनी आता या राजकारणात अशा पद्धतीची समाजाची मागणी होत आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी वारंवार नकार दिला आहे, तो माझा क्षेत्र नाहीये. मात्र आता मनोज जरांगे पाटील काय निर्णय घ्या हे पाहणं महत्त्वाचं तेवढं राहणार. मात्र पार्श्वभूमी आहे आणि या पार्श्वभूमीवर राजकीय निर्णय काही मनोज जरांगे पाटील घेतात का, किंवा जसे आंदोलनाचा भाग म्हणून गावागावातून उमेदवार उभं करणं किंवा अजून काही स्ट्रॅटेजी आहे का, अजून कुठल्या पद्धतीचं नियोजन आहे का, हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला 12 वाजेची वाट पाहावी लागणार आहे. कारण की त्यानंतर मनोज अगदी सचिन, आणि दिवसभरात तिथे नेमकं काय घडतंय, बैठकीत कुठले महत्त्वाचे निर्णय होत आहेत याचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.